विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आजचा आपला हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आपल्याला जी एसएमएल आलेली आहे तर ती कशी बघावी आणि कोणत्या एसएमएलला तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल, प्लस खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटतील की प्रायव्हेट कॉलेजची काय फीज आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. पण कोणीच अजूनपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजचा फीजचा व्हिडिओ अजून अपलोड नाही केलाय आणि आपल्याला दिसला तरी तो फक्त गव्हर्नमेंट कॉलेजची काय फीज आहे तेवढंच त्याच्यात आपल्याला दिसत होतं. पण आज आपण सर्व जेवढे 22 कॉलेजेस आपल्याला गव्हर्नमेंटचे BMSचे आहे तेवढं सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. विथ डेव्हलपमेंट फीज त्याची काय आहे, ट्युशन फीज त्याची काय आहे, हॉस्टेल मेसची फीज कशी असेल, बॉईजसाठी कशी, गर्ल्ससाठी कशी, आणि कॅटेगरी वाईज पण आपण जे कॅटेगरायझेशन आहे जे त्यांचं वेगवेगळं त्यांनी केलेलं आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणाची किती फीज आहे. सर्व स्पेसिफिक डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेसची वेबसाईट बघायची गरज नाही पडणार. तुम्ही जर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघितला ना तरी तुम्हाला सर्व 22च्या 22 कॉलेजेसची जी लिस्ट आहे ती नीट समजून जाईल आणि तुम्हाला सर्व जे ते इन डिटेल नीट लक्षात येईल. म्हणून हा व्हिडिओ फक्त कुठेच स्किप करू नका, नाहीतर तुम्ही काहीतरी जे ते तुम्ही स्किप करणार आणि तेच काहीतरी इम्पॉर्टंट राहणार. म्हणून कोणताच जो पॉईंट आहे तो स्किप करू नका. जो व्हिडिओ आहे तो लगातार फक्त तुम्हाला जे काही वेगवेगळे वेबसाईट्स आहेत ते बघायची गरज राहणार नाही. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. याच्यात सर्व कॉलेज अकॉर्डिंग ज्यांचे काय GR आहे, त्यांची काय फी स्ट्रक्चर आहे, पूर्ण PDF आपण या व्हिडिओमध्ये आणणार आहोत. तुम्हाला जे सविस्तर वर्णन आहे ते करून देणार आहोत. आता आपण सर्वात पहिले SML बद्दल डिस्कस करूयात. हा जो SML आपण बघतोय हा BMS BHMS कोर्सेससाठी आहे, म्हणजे ज्याला आपण ग्रुप B म्हणतो. हा ग्रुप Aचा नाही, ग्रुप एचा कोणता होता, MBBS BDSचा. तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला एंट्रीज या SML मध्ये दिसत आहे. का? कारण BMS BHMS साठी म्हणजे ग्रुप B साठी नवीन रजिस्ट्रेशन पुन्हा गव्हर्नमेंटने आपल्या सोय करून दिलं होतं. त्यांनी खूप लोकांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं. तर मोस्टली कोणी केलं, ज्यांचे मार्क्स अराउंड 300, 350, 250 असतील त्या लोकांनी परत रजिस्ट्रेशन केलं. आता परत रजिस्ट्रेशन करण्याचं कारण काय, तर जे PCBचं आपलं जे आधी एलिजिबिलिटी होती की तुम्हाला एवढेच पर्सेंट पाहिजे तेवढेच पर्सेंट पाहिजे, ती जी आहे ती आता निघालेली आहे फॉर ग्रुप B BMS BHMS साठी. तर जे एलिजिबल नसेल किंवा PCB मध्ये तुमचा काही एवढा प्रॉपर 50%च पाहिजे असं काही नाही आहे, तर तुमचं जर कमी पण असेल तरी तुम्ही BMS साठी रजिस्ट्रेशन करू शकत होते. तर त्या सर्व मुलांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या PDF मध्ये आपल्याला दिसतंय की ऑलमोस्ट जे 1000 पेजेस आपल्याला दिसत आहे की टोटल आहे याच्यात 1420. तुम्ही बघू शकतात. शेवटचा आपण आकडा बघू की शेवटचा किती. जर आपण MBBS BDSचं बघितलं तर त्याच्यात 60,020 जो आहे तो शेवटचा आकडा होता. म्हणजे सिरियल नंबर लास्ट SML लास्ट स्टेट मेरिट लिस्ट काय होती, लास्ट स्टेट मेरिट रँक आपण ज्याला म्हणतो, तर तो 60,020 होता. इथं किती आहे तर 61,043 म्हणजे अराउंड 1000चा जो आहे तो फरक पडलेला आहे. 1000 मुलांनी जे ते नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 1000 किंवा 1000 प्लस तुम्ही धरून चाला की या मुलांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि तुमचा जो SML अकॉर्डिंग जे काही थोडा डिफरन्स असेल, थोडाफार व्हेरिएशन आलं असेल तुमच्या SML मध्ये, थोडं वर खाली झालं असेल, कारण ते 300, 350 मार्क्सवाले जे ॲव्हरेज मार्क्सवाले जे मुलं आहेत त्यांनी जास्त रजिस्ट्रेशन केलेले आहे, कारण त्यांना BMS मध्ये ॲडमिशन पाहिजे. आता ही गोष्ट आपल्याला समजली. आता याच्यात मी एक गोष्ट क्लिअर करते. ही जी आहे ही तुमची ऑल इंडिया रँक आहे जी तुम्हाला तुमच्या स्कोअर कार्डवर आलेली आहे. हा सिरियल नंबर म्हणजेच काय SML. आता तुम्ही लोक शोधणार की इथं SML कुठे, तर हा SMLच राहतो. जो सिरियल नंबर राहतो ना तोच SML राहतो. नीट रोल नंबर इथे दिला गेलेला आहे, जो आपला फॉर्मवर राहतो तोच CET सेल फॉर्म ऑनलाईन नंबर तुम्हाला भेटतो. CET सेल ऑनलाईन फॉर्म नंबर म्हणजे ॲप्लिकेशन नंबरवर जो आपल्याला नंबर दिसत असतो तोच हा नंबर आहे. आणि नेम ऑफ द कॅन्डिडेट, आता कॅन्डिडेटचं नाव काय ते तुम्हाला दिसेल. नंतर जेंडर आणि कॅटेगरी अकॉर्डिंग तुमची काय रँक आहे. आता OBC अकॉर्डिंग हे स्पेसिफिक फिमेलची 17,100 रँक आहे. तर कॅटेगरी अकॉर्डिंग पण आपल्याला खूप कॉलेजेसला जे ते अलॉटमेंट होत असतं, म्हणजे सर्वच कॉलेजेसला सर्व जे कॉलेजेस आहे त्यांची कॅटेगरीज थोडी स्टेबल असते. म्हणजे ह्या कॅटेगरीला एवढेच जे सीट्स ते राहिलं पाहिजे, ह्या कॅटेगरीला एवढेच राहिलं पाहिजे. तर रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो ना ते कॉलेजेसमध्ये राहतं. तर त्याच्या अकॉर्डिंग पण तुम्हाला बेनिफिट्स भेटत असतात कॅटेगरीचे आणि तुम्हाला तिथं स्कॉलरशिप तर भेटत असते, ती वेगळी गोष्ट. आता NRI बद्दल पण त्यांनी दिलं की कोणी जर NRI म्हणून जर अप्लाय करत असेल तर ते पण, आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन जसं हिली एरिया वगैरे, तर ते पण तुम्ही तुम्हाला इथं दिसून येईल. तुमचं जे काही असेल ते सर्व डिटेल्स इथं येतील. आता हे आपण गोष्ट केली कशाबद्दल, तर SML बद्दल. SML तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहतो. आता पुढे आपण हे पण बघू की कोणता सेफ SML असेल जो की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला अलॉट करून देईल. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तरपणे बघणार आहोत. फक्त पूर्ण व्हिडिओ बघा. आता आपण शिफ्ट करू कुठे, गव्हर्नमेंट कॉलेजेसची काय फीज आहे त्याच्याकडे.
सर्वात आधी तुम्हाला ही स्क्रीन विजिबल असेल तर स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की के.जी. मित्तल आयुर्वेद कॉलेज आपण घेतलेलं आहे। हे के.जी. मित्तल आयुर्वेद कॉलेज मुंबईचं। तर याची काय फीज आहे तर टोटल फीज आपण बघूया की टोटल फीज याची दिलेली आहे त्यांनी 82,300 ही त्याची टोटल फीज आहे। आणि ही फीज कोणती आहे ते पण आपण बघून घेऊ। आता डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फीज दोन वेगवेगळे फीज आहे। जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट किंवा ऑल इंडिया कोटा थ्रू येत आहात तर तुम्हाला किती फीज लागेल तर तुम्हाला टोटल जी आहे ती 78,550 फीज लागेल। आणि जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटला बिलॉंग करताय तुमच्याकडे डोमेसाइल आहे आणि प्रायव्हेट कॉलेजचे स्टुडंट्स जे ते एंटर करताय तर तुम्हाला जे ते एवढी फीज लागू शकते असं त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे टोटल फीज तुम्ही धरून चाला की ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही बघितलं ओपन कॅटेगरीवाले मुलं किंवा जे ऑल इंडिया कोटा थ्रू एंटर करताय ऑल इंडिया कोटा थ्रू जे ते ओपनमध्येच गृहीत धरले जातात तर त्यांची ट्युशन फीज किती राहील तर 57,400 आणि त्यांचे अदर फीज राहील 21,150। आता या व्हिडिओमध्ये आपण डीडी पण डिस्कस करणार आहोत की डीडी तुमचा कसा राहायला पाहिजे किती डीडी तुम्ही न्यायला पाहिजे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर डीडी 1 आणि 2 असे दोन टाइपचे डीडी तुम्हाला न्यावे लागतात कुठे गव्हर्नमेंट कॉलेजेसला। एक म्हणजे ट्युशन फीजचा आणि दुसरा म्हणजे डेव्हलपमेंटल फीज जी राहते त्याचा। तुम्हाला दोघी डीडी जे ते कंबाईन करून तिथं नेलेले चालत नाही। तुम्हाला एक ट्युशन फीजचा वेगळा आणि अपग्रेड जे अदर फीज आहे म्हणजे डेव्हलपमेंटल फीज आहे त्याचा वेगळा डीडी न्यावा लागतो। तर तुम्हाला दोघी डीडी मिळून चालणार नाही। एक ट्युशन फीजचा तुम्ही न्यायचं 57,400 दुसरा न्यायचं 21,150 चा डीडी। आणि जर तुमची ओपन कॅटेगरी असेल आणि तुमच्याकडे डोमेसाइल पण असेल महाराष्ट्राचं तरी तुम्हाला तेवढीच फीज लागणार आहे फक्त अदर फीजमध्ये थोडंफार व्हेरिएशन तुम्हाला दिसत आहे। आता ही जी फीज झाली आपली ही टोटल फीज झाली। टोटल फीज गव्हर्नमेंटसाठी किती आहे तर 78,550 आपली टोटल फीज आहे के.जी. मित्तलची। नंतर आपण बघूया टिळक आयुर्वेद महाविद्यालय। आता हे जे कॉलेज आहे ना पुण्याचं खूप लोक प्रेफर करत असतात सेकंड किंवा फर्स्ट नंबरला प्रेफरन्समध्ये ठेवत असतात आर्य पोद्दार आणि टिळक आयुर्वेद। आता आर्य पोद्दार पण आपण बघणार आहे पुढे ते येणार आहे तर तेव्हापर्यंत तुम्ही वाट बघा। आता याची जर टिळक आयुर्वेद कॉलेजची जर आपण बघितलं तर याचं काय फीज आहे ऑल इंडिया कोटासाठी ऑल इंडिया कोटाच्या स्टुडंटसाठी ऑल कॅटेगरी वाल्यांसाठी आउट ऑफ महाराष्ट्र जर तुम्ही बिलॉंग करता तुमच्याकडे जर डोमेसाइल नसेल तर तुम्हाला इथल्या कॅटेगरीचा फायदा होणार नाही। जर तुमच्याकडे डोमेसाइल असेल तरच तुम्हाला इथल्या कॅटेगरीचा फायदा होईल। तर ऑल कॅटेगरी स्टुडंट्स जे आउट ऑफ स्टेट वाले आउट ऑफ महाराष्ट्र वाले त्यांना फीज किती लागेल तर 69,750 त्यांना इथं फीज लागत आहे। आणि जर तुमच्याकडे डोमेसाइल आहे महाराष्ट्राचा आणि तुमच्याकडे कॅटेगरी पण आहे किंवा म्हणजे EWS किंवा SCBC तर तुम्हाला 42,150 एवढी फीज लागेल। जर रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर 14,550 एवढी फीज तुम्हाला लागेल। कोणती रिझर्व्ड कॅटेगरी तर SC आणि ST जर असेल तर 14,550। नंतर जर रिझर्व्ड कॅटेगरीची गोष्ट केली तर कोणते रिझर्व्ड आता आपण हे पण रिझर्व्ड बघितलं जे की SC ST होतं त्यांची फीज होती 14,550। आता आपण रिझर्व्ड कॅटेगरी बघू VJNT OBC आणि SBC ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाइल आहे त्यांनी स्पेसिफिक केलं आहे तर त्यांची फीज किती लागेल तर 17,550 आपल्याला फीज लागेल। तुम्हाला ओव्हरऑल फीज समजली की ऑल इंडिया ॲडमिशन कोटा स्टुडंटसाठी किती काय फीज लागणार आहे। आता गर्ल्ससाठी पण वेगळी फीज सांगितलेली आहे। गर्ल्ससाठी किती तर फॉर गर्ल्स डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाइल आहे त्या मुलींना EWS आणि SCBC स्टुडंट जर तुम्ही असाल तुमच्याकडे डोमेसाइल आहे तर तुम्हाला फक्त 16,050 एवढीच फीज लागेल गव्हर्नमेंट कॉलेजला कोणत्या तर टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे या कॉलेजला तुम्हाला एवढीच फीज लागणार आहे। नंतर आपल्याला अजून तरी त्यांनी काही जे हॉस्टेल मेसचं आहे ते स्पेसिफाय केलं नाही आहे। जे हॉस्टेल मेसचं त्यांनी केलं आहे ते आपण इथं क्लिअर करणार आहोत हे तुम्हाला आता समजलं असेल। नंतर आपण बघूया कोणतं कॉलेज आहे तर नंतरचं आपलं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामतीचं डिस्ट्रिक्ट पुणे। आता या कॉलेजची किती फीज आहे तर जर आपण बघितलं याची रक्कम आपल्याला किती भरायची आहे टोटल आपण बघूया डायरेक्ट तर 54,300 आपल्याला इथं फीज भरायची आहे। आता इथं तुमचं शुल्क पूर्ण दिलेला आहे की प्रवेश शुल्क किती राहील प्रथम वर्षाचा शुल्क किती राहील विकास निधी शुल्क म्हणजे डेव्हलपमेंटल फीज जिमखाना म्हणजे जिमसाठी ग्रंथालय म्हणजे लायब्ररी नंतर हे सर्व जे याची टोटल फीज आपल्याला लागणार आहे 54,300। आता जिथं कॅटेगरी वाईज फीज दिली नसेल ना तिथं तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जर OBC कॅटेगरीला बिलॉंग करत आहात तर तुम्हाला किती फीज लागेल तर तुम्हाला अराउंड जी 50% आहे तेवढं डिडक्शन होईल आणि तेवढी तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल। स्कॉलरशिपसाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो तेव्हा तुम्हाला ती फीज भेटेल। आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही SC ST कॅटेगरीला बिलॉंग करत असणार तर तुम्हाला 70% जे तेवढी स्कॉलरशिप भेटत असते 70% तुम्हाला ऑफ भेटत असतात। आता जर आपण डिस्कस केलं कोणतं गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज जळगावबद्दल तर जळगावचं कॉलेजची फीज किती आहे तर DD तुम्हाला 3 न्यावे लागणार आहे इथे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे क्लिअरली। तर DD1 कोणता तर DD1 आपल्याला द्यायचा आहे ट्युशन फीजचा। जर तुमचं ओपन कॅटेगरी असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला जी फीज आहे ती 47,500 एवढी फीज लागणार आहे। DD2 म्हणजे कॉलेजचं डिपॉझिट आणि जे बाकीचे फीज आहे म्हणजे डेव्हलपमेंटल फीज वगैरे त्याची तुम्हाला 11,000 लागणार आहे।
नंतर जर रिझर्व कॅटेगरीबद्दल आपण बोललो तर रिझर्व कॅटेगरीमध्ये कोणते तर SC ST OBC NT VJ तर यांची फीज आपल्याला लागणार नाही आहे. ट्युशन फीज आपल्याला इथं नील दिलेली आहे, म्हणजे आपल्याला काहीच द्यायची नाही आहे. कॉलेज डिपॉझिट आपल्याला इथं द्यायचं आहे 11,000 आणि इन्शुरन्स आपण नंतर डिस्कस करूयात. आता इथं शेवटची म्हणजे EWS कॅटेगरी. जर तुमची EWS कॅटेगरी असेल तर तुम्हाला ट्युशन फीज लागणार आहे किती 23,750 एवढी तुम्हाला ट्युशन फीज तिथं भरायची आहे. प्लस तुम्हाला कॉलेजचं डिपॉझिट म्हणजे 11,000 पण द्यायचे आहे. डिपॉझिट 3 सर्वांसाठी आहे, कोणती पण तुमची कॅटेगरी असो, ओपन असो, ST असो, SC असो, कोणती पण रिझर्व कॅटेगरी पण असो, तरी तुम्हाला इन्शुरन्स जो आहे तो अराउंड 797 एवढा तिघींना द्यायचा आहे. कॉलेज फीस तुम्हाला क्लिअर असेल की तुम्हाला किती द्यायची. जर तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुम्हाला 47,500 एवढी फीस द्यायचीच आहे. स्कॉलरशिपबद्दल त्यांनी इथे सांगितलं की तुम्ही कसं अप्लाय करायचं वगैरे. नंतरचं आपण कॉलेज बघूया. नंतरचं कॉलेज आहे वसंतदादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज, कोणतं सांगलीचं कॉलेज. तर त्याची टोटल फीस जर आपण बघितली, पहिले आपण ऑल इंडिया कोटाची बघून घेऊ. ओपन कॅटेगरीची किती आहे तर ती 68,757 आपल्याला इथं टोटल फीस दिसत आहे. नंतर EWS कॅटेगरी ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल आहे त्यांच्यासाठी 40,057 अराउंड फीज आहे. आणि अदर कॅटेगरी बाकीचे SC ST वगैरे त्यांची फीस किती आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला 11,357 जी आहे ती फीज लागणार आहे. तुम्हाला तिघी फीस जी आहे ते क्लिअर असणार. आता 70% वगैरे तुम्ही ऑफ करून बघा की इथं बरोबर तेवढीच फीज आपल्याला लागते. ओपन कॅटेगरीसाठी 68,757, EWS साठी 40,057 आणि जर अदर कॅटेगरी असेल तर 11,357 एवढी फीज आपल्याला लागत आहे. जर तुम्ही तिथे ॲडमिशन घ्यायची असेल, तुम्हाला ते कॉलेज जर लागलं असेल तर तुम्हाला DD कोणत्या नावाचा बनवायचा आहे तर तुम्हाला DD ह्या कॉलेजच्या नावाचा बनवायचा आहे. DDवर नेम काय राहिलं पाहिजे तर प्रिन्सिपल वसंतदादा पाटील आयुर्वेद कॉलेज सांगली, पेएबल ॲट सांगली ब्रांच. सांगली ब्रांचला तुम्हाला ते पे करायचं आहे. आता बाकी पण आपण DD डिस्कस करूया की कोणत्या कसं DD जे ते अप्लाय करायचं आहे. पुढच्या कॉलेजेसवाल्यांनी एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता येतं आपलं गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद कॉलेज, कोणतं अहमदनगरचं. तर अहमदनगरची काय फीज आहे तिथं आपल्याला जी टोटल फीस दिसते ती 76,730 एवढी आपल्याला टोटल फीस दिसत आहे. ही ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी आहे. नंतर त्यांनी हॉस्टेल मेस वगैरेचे पण आपल्याला दिलेले आहे की तुम्ही इन्क्लूड करू शकतात किंवा एक्सक्लूड करू शकतात, डिपेंड्स ऑन यू. बॉईज हॉस्टेलची फीस किती आहे तर 12,000 इथं बॉईज हॉस्टेलची फीज आहे. आणि गर्ल्स हॉस्टेलची जर बघितली तर 9,000 गर्ल्स हॉस्टेलची फ्री आहे. आणि तुम्हाला एक हॉस्टेल फॉर्म भरावं लागतं तर त्याची 100 आणि तुम्हाला एक मेंटेनन्स द्यावं लागेल हॉस्टेलचं दरवर्षी, तर ते तुम्हाला 1,000 रुपये द्यावे लागतील. नंतर आपलं DDवर नाव काय राहिलं पाहिजे तर प्रिन्सिपल JS गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय. नंतर ड्रॉवी ॲट पेएबल ॲट, तर कुठे तुम्हाला पे करायचं आहे, कोणता अकाउंट होल्डर आहे, कसं आहे, कोणत्या अकाउंटला तुम्हाला पे करायचं आहे, ते सर्व इथं दिलेलं आहे. इथं त्यांनी एक नोट दिलेली आहे की हॉस्टेल फीज विल बी टेकन ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग ऑफ फर्स्ट डे ऑफ BMS कोर्स. आता तुम्ही तिथं कधी जाताय ते डिपेंड नाही करत, तुम्ही हॉस्टेलला राहायला कधी जाताय हे इथं मॅटर करत नाही. तुम्ही तिथं कॉलेजला ॲडमिशन कधी घेतली हे इथं मॅटर करतं. इन केस तुम्ही जर फर्स्ट, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडला ॲडमिशन घेतली तर तुमचं त्या दिवसापासूनच तुमचं जे हॉस्टेलचं भाडं आहे, हॉस्टेलचं जे काही फीज आहे ती त्या दिवसापासून पकडली जाईल, ना की जेव्हा तुम्ही राहायला जाणार तेव्हापासून. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्ही अजून त्यांना म्हणणार की आम्ही तर तेव्हा होतच नाही राहायला, पण असं चालत नाही. त्यांनी ऑलरेडी जी ती नोट आपल्याला दिलेली आहे. नंतरचं कॉलेज आहे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय अँड हॉस्पिटल, कुठलं सावंतवाडीचं हे कॉलेज आहे. RGBS आपण याला म्हणत असतो. याची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे कॅटेगरी वाईज यांनी दिलेली आहे की आपल्याला किती लागणार आहे. आता ओपन कॅटेगरीवाल्यांनी काय करायचं आहे तर ओपन कॅटेगरीवाल्यांनी 2 जे ते DD बनवायचे आहे. एक ट्युशन फीसचा, एक अदर फीसचा. ट्युशन फीसचा किती राहील तर 57,400चा DD आहे आणि अदर फीसचा आहे 21,480. ओपन कॅटेगरीवाले किंवा ओपन कॅटेगरीवाल्यांमध्ये EWS, EBC, SCBC बॉईजसाठी 50% जी ट्युशन फी तुम्हाला लागेल तर तुम्हाला किती भरायची आहे तर तुम्हाला 21,480 फक्त एक अदर फीसचा तुम्हाला DD न्यायचा आहे. एक ओपन कॅटेगरीवाल्यांना 2 DDज न्यायचे आणि जे कॅटेगरीवाले आहे त्यांना फक्त एकच DD न्यायचा, तो म्हणजे फक्त अदरचा. आता जर आपण कॅटेगरी वाईज डिस्कस केलं तर EWS, EBC आणि SCBC गर्ल्ससाठी पण फक्त अदर फीजच लागणार आहे, म्हणजे 21,480 तुम्हाला फीज लागणार आहे. SC ST साठी आपल्याला दिसते की 18,480 एवढीच फीस तुम्हाला लागणार आहे. आणि परत OBC, VJNT, SBC साठी तुम्हाला 21,480 एवढी फीज लागणार आहे. जर तुम्ही ह्या कॅटेगरीजला बिलॉंग करताय ना तर तुम्हाला फक्त एवढा DD न्यावा लागेल, एकच DD न्यावा लागेल. तुम्हाला ट्युशन फीज माफ आहे, तुम्हाला ट्युशन फीजचा DD जो आहे तो न्यावा लागणार नाही. DDचे डिटेल्स इथं दिलेले आहे की तुम्हाला DD कोणत्या नावाचा न्यायचा आहे वगैरे. आता ते तुमचं जेव्हा तिथं ॲडमिशन होईल फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडला
तेव्हा तुम्हाला ही वेबसाईट कामात येईल। तेव्हा तुम्हाला इथं तिथं सर्व बघायचं आहे, त्यांना आधी कॉल करायचा आहे, त्यांना विचारायचं आहे की डीडी कोणत्या नावाचा द्यायचा आहे। ऑलरेडी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तरी एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं, त्यांना फीज वगैरे परत क्रॉस चेक करून घ्यायची, कारण काही कॉलेजेसची जी फीज आहे ती आपण 24-25 ची डिस्कस करत आहोत आणि काही कॉलेजेसने आता अपडेट केली आहे। म्हणजे जसं हे ऑलरेडी हे सावंतवाडीचं कॉलेज जे आहे त्यांनी ऑलरेडी जी 25-26चं कॉलेजची फीज जी आहे म्हणजे लेटेस्ट फीज स्ट्रक्चर त्यांनी आपल्याला समोर दाखवलं आहे, म्हणजे त्यांनी अपडेट केलेलं आहे। पण काही कॉलेजेसचं जे आहे ते मागच्या वर्षीच आपण डिस्कस करतोय, तर ते एकदा क्लिअर आउट करून घ्या की आपली फीज जी आहे ती वाढलेली आहे की कमीच आहे, ते एकदा त्यांच्यासोबत बोलून घ्यायचं। आता नंतरचं आपण कॉलेज डिस्कस करूयात। तर नंतरचं कॉलेज कोणतं आहे? KVTR आयुर्वेद कॉलेज, बोरळीचं हे कॉलेज आहे। तर याचं आपली फीस काय, तर ऑल इंडिया कोटासाठी म्हणजे ओपन कॅटेगरी, OBC, SC, ST, VJ वगैरे जे काही कॅटेगरीज आहे, ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही आहे, ज्यांच्याकडे अदर दॅन महाराष्ट्र डोमेसाईल आहे, त्या मुलांनी 65,852 एवढी फीस भरायची आहे। तुमचं कॅटेगरी इथं मॅटर नाही करणार जर तुमच्याकडे डोमेसाईलच नसेल तर। जर तुमच्याकडे डोमेसाईल असेल आणि तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे ती भेटेल। आता ही एक गोष्ट झाली 65,852चं तुम्हाला तिथं टोटल फीस जी ती भरावं लागणार ओपन कॅन्डिडेटची। नंतर जर तुमची स्टेट कोटा थ्रू येत आहे आणि तुमच्याकडे जर महाराष्ट्राचं डोमेसाईल पण आहे तर ओपन OBC EWS वाल्यांना इथं 65,852 भरायची आहे आणि जे SC ST NT VJ वाले त्यांना इथं 13,752 रुपीज इथं भरायचे आहे। एवढी तुम्हाला फीस तिथं भरायची कॉलेजला। आता हे जे डिमांड ड्राफ्ट आहे तुम्हाला कोणाच्या फेवरमध्ये बनवायचं आहे, ब्रांच कोड इथं दिलेला आहे, नॅशनलाइज्ड बँक ओनली, हे सर्व तुम्ही एकदा वाचून घ्यायचं। नंतर आपण डिस्कस करूयात गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज तुळजापूरचं, म्हणजे धाराशिवचं हे कॉलेज आहे। याची जी डिमांड ड्राफ्ट आहे याच्यात पण तुम्हाला 2 डिमांड ड्राफ्ट बनवायचे। आता ते इथं त्यांनी खूप चांगल्या वेमध्ये इथं एक्सप्लेन केलेलं आहे ऑल इंडिया कोटाचं कसं आहे वगैरे। आता इथं आपण टोटल फीस बघूया। टोटल फीस आपल्याला लागणार आहे 72,400। तर ही फीस एवढी तुम्हाला ओपन कोटासाठी तिथं न्यायची आहे। बाकी आपल्याला अजून इथं काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही आहे। ओपन कॅटेगरी वाईज त्यांनी फीस दिलेली आहे। तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असणार, रिझर्व कॅटेगरीमध्ये असणार, तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म अप्लाय करून जेवढी फीस कमी होईल तेवढी तुम्हाला तिथं भरायची आहे। नंतर येतं विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय। ह्या कॉलेजची फीज आपण बघूया की याची जी फीज आहे टोटल फीज यांनी कॅटेगरी वाईज फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरची दिलेली आहे। आपण सध्या फक्त फर्स्ट इयरबद्दल डिस्कस करणार आहोत। जर ऑल इंडिया कोटा थ्रू बघितलं तर ऑल इंडिया कोटाची जी ट्युशन फीज आहे ती 78,000 आहे आणि अदर फीज जी आहे ती 33,100 तुम्हाला फीज लागणार आहे। स्टेट कोटाची आहे आणि तुमची कॅटेगरी दुसरी आहे तर तुम्हाला पण 78,000 आणि अदर फीज 33,100 भरायची आहे। जर तुम्ही स्टेट कोटाला बिलॉंग करताय आणि तुमची EWS किंवा ICBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला 39,000 ट्युशन फीज द्यायची आहे आणि अदर फीज तुम्हाला 33,100 एवढीच लागणार आहे। अदर फीज ऑलमोस्ट सेमच राहते, अदर फीज माफ नाही होत, ट्युशन फीज तुम्हाला माफ होऊ शकते। आता जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर DD तुम्हाला ह्या नावाचं बनवायचं आहे। एकदम नीटपणे त्यांनी जे इन्फॉर्मेशन आहे ते सर्व आपल्यासोबत शेअर केलेलं आहे। जर तुम्ही दोघे मिक्स केलं तर तुम्हाला टोटल फीज जी आहे फर्स्ट इयरची तुम्हाला एवढी लागणार आहे, इट्स 1,11,100 एवढी फीस तुम्हाला टोटल इथं लागणार आहे। त्यांनी सर्व सेग्रिगेशन करून दिलेलं आहे। 78,000 जी ट्युशन फीज आहे, कॉशन मनी 3,000, लॅबोरेटरी 7,000 आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा इथं तुम्ही एकदा वाचून घ्या। नंतर आपलं कॉलेज येतं अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुण्याचं कॉलेज। आता हे पुण्याच्या कॉलेजची एक गोष्ट की इथं ना फक्त MD MS त्यांनी PG ॲडमिशनसाठी 24-25चं ते ब्राउचर तिथे दिलेलं होतं। इट इज फॉर फर्स्ट इयर BMS UG अँड MD MS PG ॲडमिशन त्यांनी म्हटलंय। तर ही जी फीज आपल्याला दिसते ना ही डिटेल फीज ही BMSची आहे, ही एवढी BMSची आहे आणि ही MD MSची। तर तुम्ही खूप कन्फ्युज होणार की आपल्याला दिलंय की नाही ब्राउचर। तर खूप लोक जेव्हा बघतात ना तर तिथं फक्त PG साठी फी स्ट्रक्चर जे ते दिलेलं राहतं ब्राउचर। अजूनपर्यंत त्यांनी BMS असं स्पेसिफिक ब्राउचर जे ते अप्लाय केलंच नाहीये। तर आपण जर इथं बघितलं तर ही जो कॉलम आहे ना हा BMSचा आहे आणि हा जो कॉलम आहे हा MD MSचा आहे, एवढं लक्षात घ्या। BMS साठी आपल्याला किती फीज आहे तर ती 65,550 इथं फीज आहे आणि MD MSची ही गोष्ट वेगळी 1,25,000 तिथं फीज आहे। पण आपल्याला आता सध्या BMS वर फोकस करायचं आहे। तर इट्स 65,550 आणि तुम्हाला कोणाच्या फेवरमध्ये जी फीज वगैरे ती द्यायची आहे तर रिझर्व कॅटेगरीसाठी इथं सांगितलं त्यांनी। इथं आपण वाचून घेऊ की रिझर्व कॅटेगरी स्टुडंट शुड पे देअर फीज एक्सक्लुडिंग ट्युशन फीज। तुम्हाला ट्युशन फीज भरायचीच नाही आहे, तुम्हाला फक्त किती भरायची आहे दॅट इज ₹13,350। फक्त तुम्हाला जी डेव्हलपमेंट फीज आहे तेवढी इथं भरायची आहे। नंतरचं कॉलेज आहे
आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय पंचवटी नाशिकचं हे कॉलेज आहे पंचवटीचं. याची फीज 15% ऑल इंडिया कोटा थ्रू. जर तुमचं अदर दॅन महाराष्ट्र डोमेसाईल असेल तर तुम्हाला ऑल कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी ओपनचीच फीज लागेल. तर ओपनची फीज किती आहे तर 55,570 इथं ओपनची फीज आहे, एवढी तुम्हाला लागेल. आणि जर तुम्ही महाराष्ट्र कोटाला बिलॉंग करताय, स्टेट कोटाला बिलॉंग करताय, महाराष्ट्राचं डोमेसाईल आहे तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी तर सेम फीज लागेल 55,570. EWS साठी तुम्हाला इथं 33,917 लागेल आणि OBC SBC VJ NT साठी तुम्हाला इथे 12,317 आणि SC ST साठी तुम्हाला फक्त 9,500 पर्यंत फीज जी ती जाईल, म्हणजे 9,370 एवढी तुम्हाला इथं फीज लागणार आहे. सर्व कॅटेगरीची त्यांनी एकदम सेग्रिफाईड करून आपल्याला दिलेली आहे. नंतर डिमांड ड्राफ्ट तुम्हाला कुठे भरायचं आहे ते पण इथं क्लिअर केलंय. आता नंतरचं कॉलेज जे आहे ते सेठ गोविंदजीरावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूरचं कॉलेज. सोलापूरच्या कॉलेजमध्ये आता इथं त्यांनी दिलंय DD1 आणि DD2. तर DD1 काय तर DD1 जो आहे तो ट्युशन फीजचा आपल्याला DD दिसतोय. ट्युशन फीज आपल्याला किती भरायची तर 57,400 आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी मेल किंवा फिमेल असो ओपन कॅटेगरीसाठी 57,400चा DD एक बनवायचा आहे आणि दुसरा DD म्हणजे 17,000चा बनवायचा जो की डेव्हलपमेंट फी राहील. नंतर EWS जर तुमची कॅटेगरी असेल आणि तुम्ही जर मेल असाल तर तुम्हाला 28,700 म्हणजे 28,700चा DD बनवायचा आहे आणि दुसरा DD 17,000चा तुम्हाला बनवायचा आहे. डेव्हलपमेंट फीज प्लस ट्युशन फीज अशी तुम्हाला 2 DD बनवायचे आहे. नंतर EWS कॅटेगरी असेल आणि जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्हाला 17,000 लागणार आहे. जर OBC कॅटेगरी असेल आणि मेल किंवा फिमेल असाल तर 17,000 लागणार आहे. आणि नंतर जर आपण डिस्कस केलं तर फक्त ओपन आणि EWS कॅटेगरी त्यांनी सांगितली मेल किंवा फिमेलची ऑल इंडिया कोटा थ्रू तुम्हाला ओपनचीच फीज लागेल. ओपनची फीज किती होते तर 57,400 आणि 17,000. परत ऑल इंडिया कोटा थ्रू जर तुम्ही मेल आणि फिमेल असाल परत तुम्हाला तेवढीच फीज लागेल जेवढी ओपन कॅटेगरीची होती. EWS कॅटेगरी जर असेल जर तुम्ही मेल असाल जर तुमच्याकडे डोमेसाईल असेल महाराष्ट्राचं तर तुम्हाला 28,700 आणि 17,000 एवढी फीज लागणार आहे. नंतर जर बघितलं तर नंतरचं कॉलेज आहे आपलं आयुर्वेद महाविद्यालय सायन मुंबई. आता हे पण कॉलेज खूप लोक टॉपमध्ये ठेवतात. मी तुम्हाला लास्टला कट ऑफ पण सांगेल की सेफ कट ऑफ काय राहील, फक्त ते एक बघून जा. आता जर आपण शैक्षणिक शुल्क बघितला तर शैक्षणिक शुल्कमध्ये आपल्याला 23,750 जी आहे ती ट्युशन फीज आहे आणि इतर म्हणजे डेव्हलपमेंटल फीज अदर फीज जी आहे ती 12,700 आपल्याला दिसते आहे. नंतर तुम्हाला कुठे भरायचं ते पण इथे त्यांनी दिलेलं आहे. ही आपण जी फीज आहे ही डिस्कस केली होती कोणासाठी तर जे स्टेट कोटावाले EWS कोटावाले मुलं आहे स्टेट कोटावाले ज्यांच्याकडे EWS कॅटेगरी आहे त्या मुलांची ही फीज आहे. आणि आता जी फीज आहे ती आपण डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया कोटा ओपन कॅटेगरीवाले म्हणजे OBC SBC करिता. आता इथे जर आपण ऑल इंडिया कोटा ओपन OBC साठी डिस्कस केलं SBC पण इथं कॅटेगरी आहे तर इथं तुम्हाला ट्युशन फीज किती लागणार आहे तर तुम्हाला 47,500 ट्युशन फीज लागेल आणि 12,700 तुम्हाला इतर खर्च जो आहे अदर जो आहे तो लागणार आहे. कॅटेगरी वाईज इथं क्लॅरिफिकेशन आपल्याला दिलेलं गेलेलं आहे. आता BMS फर्स्ट इयरचं स्ट्रक्चर हे कशाचं आहे तर श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालय जे नागपूरचं कॉलेज आहे त्याची ही फी स्ट्रक्चर आपल्याला दिलेली आहे. याचं टोटल फीज ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 88,550 आहे आणि जर आपण रिझर्व कॅटेगरी बघितली जसं SC ST OBC EWS SC BC NT 1 2 3 VJ SBC यांचं किती आहे तर यांना 10,250 एवढी फीज इथं भरायची आहे. नोट आपण बघून घेऊ की काय काय दिलेलं आहे. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट कोणाचा फेवरमध्ये बनवायचा आहे तर हे जे कॉलेजचं नाव आहे हे तुम्हाला तिथं टाकायचं आहे. नॅशनलाइज्ड बँककडूनच जो डिमांड ड्राफ्ट आहे तो एक्सेप्ट होईल. नंतरचं कॉलेज जे आपण बघतोय तर ते RT आयुर्वेद महाविद्यालय अकोलाचं कॉलेज. आता ही जी फीज आहे ही आपल्याला फी स्ट्रक्चर फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर MDMS. आता इथं फक्त आपल्याला MDMS ची फीज दिली गेलेली आहे. आपण जर बघितलं तर तिथं आपल्याला BMS स्ट्रक्चरची फीज दिली गेलेली नाही आहे. जर हे मला भेटलं आणि लास्ट इयरचं भेटलं तरी मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जे ते पिन करून देईल की त्यांची काय स्पेसिफिक फीज आहे. MDMS साठी इथं 1,23,000 फीज आहे पण आपल्याला BMS साठी अजून त्यांनी क्लॅरिफाय केलेलं नाही आहे. तर BMS ची फीज एकदा भेटल्यावर तुम्ही तिथं कमेंट सेक्शनमध्ये पिन कमेंटमध्ये बघा. मी नक्की ही कमेंट जी ती पिन करून देईल कारण आता मला ते ब्राउचर शोधावं लागेल आणि मी ते वेबसाईटला बघितलं पण ते अजून अवेलेबल झालं नाही आहे म्हणून इथं MDMS ची फीज आपल्याला दिसते. तुम्ही नक्की ब्राउचरमध्ये एकदा बघा कमेंट सेक्शनमध्ये एकदा बघा तिथे तुम्हाला भेटून जाईल. आता इथे यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक फीजची पण दिलेली आहे की एनरोलमेंट आणि एलिजिबिलिटी फीज तुम्हाला 16,000 भरावं लागेल आणि अश्वमेध आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीज जी तुम्हाला 410 भरावं लागेल. टोटल तुम्हाला 16,410 जी ती फीज भरावं लागणार आहे. आता आपण नेक्स्ट कॉलेज जे डिस्कस केलं तर नेक्स्ट कॉलेज कोणतं आहे आपलं गव्हर्नमेंट आयुर्वेद वजीराबाद नांदेडचं जे कॉलेज आहे. BMSचं प्राथमिक वर्षाची फीज किती आहे तर ते आपण बघू. ऑल इंडिया कोटासाठी
ऑल इंडिया कोटासाठी किंवा ओपन कोटासाठी मुलगा किंवा मुलगी असो म्हणजे मेल किंवा फिमेल त्यांना आपल्याला किती फीस लागणार आहे तर 52,200 आणि इतर 8,000 म्हणजे टोटल तुम्ही करून घ्या की किती तुम्हाला लागणार आहे. आता EWS आणि SBC जर मुलीसाठी असेल मुलासाठी असेल तर मुलासाठी तुम्हाला 26,100 आणि इतर म्हणजे 8,000. इतर सर्वांचे सेम आहे तर इतर मी आता काही डिस्कस करत नाही तुम्हाला फक्त कॅटेगरी वाईज सांगते. जर तुमचं EWS SCBC आणि OBC असेल जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला शैक्षणिक जी फीज आहे ती लागणार नाहीये तुम्हाला फक्त जे इतर शुल्क आहे तेवढा लागणार आहे. जर तुमचं SC OBC VJNT SBC असेल तरी तुम्हाला ट्युशन फीज माफ आहे तुम्हाला फक्त अदर भरायचं आहे. आणि जर तुम्ही ST असाल मुलगा किंवा मुलगी असाल तरी तुम्हाला शासनानुसार जे आहे ते शैक्षणिक फीज माफ आहे आणि तुम्हाला फक्त इतर शुल्क भरायचं आहे. म्हणजे तुम्हाला इतर शुल्क पण किती तर 2,000 भरायचं आहे. बाकीच्या कॅटेगरीज वाल्यांना 8,000 जो आहे तो अदर फीज भरायचा आहे आणि ओपन कॅन्डिडेट वाल्यांना 52,200 प्लस 8,000 तेवढी फीस भरायची आहे. आता ही एक गोष्ट क्लिअर असेल. आता आपण नंतरचं कॉलेज जे आहे ते डिस्कस करूयात. नंतरचं कॉलेज कोणतं आहे हे पण गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज आहे नागपूरचं. तर याची कॅटेगरी वाईज काय फीज आहे तर स्टेट कोटासाठी जर आपण बघितलं आधी इकडे बघून घेऊ की ओपन कॅटेगरीसाठी इथं 60,200 फीज आहे. जर आपण फॉर कॅटेगरी बघितली म्हणजे स्टेट कोटाचं जर तुम्ही थ्रू येताय आणि तुमची जर SC ST OBC कॅटेगरी असेल VJNT कॅटेगरी असेल विमेन्ससाठी EWS SCBC EBS कॅटेगरी असेल तर तुम्हाला टोटल फक्त 8,000 लागणार आहे. बाकी तुम्हाला काहीच इथं पे करायचं नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे RA पोद्दार मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज. आता हे कॉलेज खूप लोक फर्स्ट प्रेफरन्सला ठेवत असतात तर ह्या कॉलेजची काय फीज आहे ते आपण बघून घेऊया. जर आपण इथं ट्युशन स्ट्रक्चर बघितलं टोटल फीज ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी यांनी खूप चांगल्या वेमध्ये इथं समजवलेलं आहे. ओपन कॅटेगरीवाल्यांची जी ट्युशन फीज आहे ती आपल्याला 86,100 लागणार आहे. बॉईजसाठी 86,100 सेम आणि फिमेलसाठी पण तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी सर्वांना सेम फीज जी ती द्यायची आहे. EWS साठी जर आपण बघितलं तर ट्युशन फीज तर तेवढीच आहे पण फिमेलसाठी जर तुम्ही मेल असाल बॉईज असाल तर तुम्हाला फीस किती लागणार आहे तर 43,050 प्लस तुम्ही जर स्कॉलरशिप फॉर्म भरताय तुम्हाला ही फी पण माफ राहील तर 43,050 एवढी तुम्हाला फी भरायची आहे आणि गर्ल्ससाठी तर फीज नाही आहे. SCBC साठी जर बघितलं तर SCBC साठी टोटल ट्युशन फी जी आहे ती 86,100 आहे पण जर तुम्ही बॉईज असाल मेल असाल तर तुम्ही जर स्कॉलरशिप फॉर्म भरताय तर तुम्हाला किती लागेल तर 43,050 लागेल आणि जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्हाला फी लागणार नाही. EBC SBC साठी तुम्हाला बॉईजसाठी तेवढीच फीज लागेल 43,050 आणि मुलींसाठी माफ आहे. SC ST VJNT OBC साठी तुम्हाला बॉईज किंवा फिमेल किंवा मेल दोघींसाठी पण फीज जी आहे ती माफ आहे दोघींना पण फीज लागणार नाही. अदर फी स्ट्रक्चर कसं आहे तर टोटल तुम्हाला किती 10,250 भरायचे. ॲडमिशन फी आहे डेव्हलपमेंट फी आहे जिमखाना लायब्ररी डिपॉझिट हॉस्टेल मेस. हॉस्टेलची यांनी फीज इथं दिलेली नाही आहे हॉस्टेलची आपल्याला वेगळी त्यांच्या वेबसाईटला जी बघावं लागेल. नंतरचं कॉलेज आहे श्री गुरुदेव आयुर्वेद कॉलेज अमरावतीचं फी स्ट्रक्चर काय आहे तर त्याचं जे टोटल ट्युशन फीज आहे टोटल 52,200 ट्युशन फीज आहे आणि जर डेव्हलपमेंट फीज बघितली तर 3,000 डेव्हलपमेंट फीज आहे. जर ॲडमिशनचं आपण बघितलं तर टोटल इथं आपल्याला फीज दिसते ॲडमिशनची 1,500 जिमखानाची 500 हॉस्टेल फी इथं दिलेली आहे पर ॲनम म्हणजे पर इयर तुम्हाला 4,000 भरायचे आहे. मेल और फिमेल तुम्हाला 4,000 तिथं द्यायचे आहे. लायब्ररीची फी तुम्हाला 2,000 डिपॉझिट आणि 1,000 तुम्हाला पर इयर भरायचे आहे. हे तुम्हाला क्लिअर असेल. आता येतं आपलं कोणतं कॉलेज तर सेठ चंदनमल मोठा आर्यंगल वैद्यक महाविद्यालय साताराचं कॉलेज. तर याची टोटल ट्युशन फीस किती आहे ही आपल्याला इथं दिसेल. टोटल ट्युशन फीस आहे 74,950. तुम्हाला हे दिसत असेल तर अजून झूम करून देते. ही एवढी त्याची फीज आहे 74,950. आता आपण बघून घेऊ की त्यांनी काय एकदम स्पेसिफिक वेमध्ये सांगितलं आहे. आता जर तुम्ही SC ST वाले असाल कॅटेगरीवाले आणि तुमच्याकडे डोमेसाईल असेल महाराष्ट्राचं तर तुम्हाला किती भरायची आहे तर 14,050 तुम्हाला फी भरायची आहे. VJNT OBC SBC जर असाल तर तुम्हाला 17,550 फीज भरायची आहे. जर तुम्ही गर्ल्स असाल EWS SCBCचे तर तुम्हाला किती भरायची आहे 17,550 फीज भरायची आहे. आणि जर तुम्ही EWS SCBCचे मेल स्टुडंट्स असाल आणि तुमच्याकडे जर डोमेसाईल असेल तर तुम्हाला किती भरायची आहे तर तुम्हाला अशी जनरल फीज जी आहे ती 44,750 एवढी फीज भरायची आहे. बस एवढंच आपल्याला जे फी स्ट्रक्चर आहे ते डिस्कस करायचं होतं. नंतर मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट काय ते सांगते. आता जर आपण कट ऑफ बद्दल डिस्कस केलं
तर जो सेफ कट ऑफ आहे ना, जो सेफ कट ऑफ आपण ज्याला म्हणतो, तर तुमची जी SML आहे, आपण इथं SML बद्दल डिस्कस करूया, ऑल इंडिया रँक नको, कारण आपलं जो ऑलरेडी SML तो येऊन गेलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती की तुमचा SML जो तो काय. तर SML जर तुमचा अराउंड 7,000 किंवा 8,000 पर्यंत असेल तर तुम्ही एक्सपेक्ट करा की तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज जे ते भेटून जाईल. म्हणजे 7,000 पेक्षा जर तुम्ही 5 किंवा 6,000ला पण असेल तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की तुम्हाला आरे पोद्दार पण भेटू शकतं. पण जर तुमचं स्कोर अराउंड 11,000 किंवा 12,000 असेल SML, तर तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की तुम्हाला जो गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते चांगलं वाला भेटेल. तुम्हाला सर्वच्या सर्वचे प्रेफरन्सेस ते टाकावं लागतील. आता तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्यासाठी तुम्हाला फक्त टॉपचे प्रेफरन्सेस टाकावं लागेल, इन केस जर तुम्हाला फक्त टॉपच कॉलेज पाहिजे. पण तुम्हाला तिथला SML जो आहे तो अराउंड 8,000 पर्यंत राहिला पाहिजे, जर तुमची एक चॉईस आहे तर. जर तुमची चॉईस नाही आहे, जर तुमचा SML जो आहे तो जास्त आहे, तुमच्याकडे काही चॉईस नको राहिला, तुम्हाला जे गव्हर्नमेंट कॉलेज भेटते ते तुम्ही घेऊन घ्यायला पाहिजे. आता कॉलेज कसं भेटेल? सर्वात पहिले फर्स्ट राऊंडलाच 22च्या 22 कॉलेजेसचे ते टाकून द्या. फर्स्ट राऊंडला जो आहे तो कट ऑफ जो आहे थोडा कमी जाऊ शकतो, कारण फर्स्ट राऊंडला खूप मुलं विचार करतात, खूप मुलं जे ते कमी प्रेफरन्सेस टाकत राहतात आणि म्हणून त्यांना जे कॉलेज आहे ते अलॉट होत नसतं. म्हणून आपण 22च्या 22 कॉलेजेसचे ते भरून टाकायचे. का? कारण आपल्या हातात जे ते ऑप्शन्स राहतात. 22 कॉलेजेस आपण टाकल्यावर आपल्याला कोणतं तरी एक तर लागूनच जाईल. जर तुमचा अराउंड 9 किंवा 10,000 पर्यंत SML असेल तर आपल्याला कोणतं तरी एक गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या हातात राहील, तर आपण सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशनला जाऊ शकतो. ही एक गोष्ट. जर तुम्ही 22 कॉलेजेस टाकले तर तुम्हाला प्रेफरन्सेस जे, ऑप्शन्स जे, चॉईसेस जे ते जास्त राहतील, म्हणून तुम्हाला कोणतं तरी एक कॉलेज जे ते अलॉट होऊन जाईल. आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते की आपण जर फर्स्ट राऊंडमध्ये कोणतं कॉलेज घेतोय, तर फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज घेतलेलं जे ते तुम्ही सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड करू शकतात, म्हणजे तुम्ही अपग्रेडेशन करू शकतात. पण तेच जर तुम्ही म्हणताय की मी थर्ड राऊंडमध्ये अपग्रेडेशन करू शकतो का, तर नाही. थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला अपग्रेडेशन जे ते अवेलेबल नाही. फक्त सेकंड राऊंडमध्ये तुम्ही फर्स्ट राऊंडचं कॉलेज जे ते अपग्रेड करू शकतात. फर्स्ट राऊंडमध्ये आपण फ्री एक्झिट पण करू शकतो आणि ॲडमिशन पण घेऊ शकतो, डिपेंड्स ऑन यू. पण जर तुम्ही अपग्रेडेशन करताय आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जाताय, सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटतंय नवीन, तर तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. परत अपग्रेडेशन अवेलेबल नाही आहे. आणि जर तुम्हाला कॉलेज भेटत नाही तर तुमचं फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज आहे ते तर तुमच्या हातात राहतच आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता तिथं ॲडमिशन. पण तुम्ही थर्ड राऊंडला विथ अलॉटमेंट विथ अपग्रेडेशन जाऊ शकत नाही. थर्ड राऊंडला कोण मुलं जातील? ज्यांच्याकडे अजून कोणतंच कॉलेज त्यांना भेटलेलं नाही, कोणतीच अलॉटमेंट त्यांना झालेली नाही आहे, तेच मुलं तिथं जाऊ शकतात. आता जर तुम्हाला आमच्याकडनं काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आता पण वेळ आहे. आम्ही खूप लिमिटेड सीट्स ठेवली आहे. आता पण आमचे जे एंट्रीज आहे ते अवेलेबल आहे. तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आमच्याकडनं खूप चांगलं गायडन्स जे आहे ते भेटेल. आम्ही तुम्हाला एक चांगलं कॉलेज जे आहे ते मिळून देऊ. तुम्हाला कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते सुटेबल राहील तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग, कोणतं आमची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला देऊ. आमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला सर्व कॉलेज जे टॉप टू बॉटम आहे, रिव्ह्यूज अकॉर्डिंग, त्यांच्या SML अकॉर्डिंग आणि त्यांची फीज जी आहे लेटेस्ट फीज अकॉर्डिंग तुम्हाला आमच्याकडनं जी PDF आहे ती भेटत असते. SML तिच्यात इन्क्लुडेड असतो, तिच्यात फीज इन्क्लुडेड असते आणि तिच्यात प्रेफरन्स लिस्ट म्हणजे पहिल्या नंबरला तुम्ही कोणतं कॉलेज ठेवलं पाहिजे, दुसऱ्या नंबरला कोणतं कॉलेज ठेवलं पाहिजे, हे सर्व आम्ही आमच्याकडनं सांगत असतो. लास्ट नंबरला तुम्ही कोणतं कॉलेज ठेवलं पाहिजे, प्लस तुमच्या SML अकॉर्डिंग तुम्ही कसं प्रेफरन्सेस तयार केले पाहिजे ते पण आम्ही तुम्हाला सांगत असतो. कोणते कॉलेज तुम्ही लास्टला ठेवले पाहिजे तुमच्या SML अकॉर्डिंग ते पण आम्ही तुम्हाला नीट पर्टिक्युलर स्टुडंटला गाईडलाईन करत असतो. जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग पाहिजे तर आमचे फक्त लिमिटेड सीट्स आता राहिले. तुम्ही 2 दिवसात जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही फक्त 2 दिवसात आम्हाला काय करा, व्हॉट्सअपला एक मेसेज करा की तुम्हाला BMS महाराष्ट्रमध्ये काउन्सिलिंग घ्यायची. फक्त BMS महाराष्ट्र म्हणून एक मेसेज टाका, पेड काउन्सिलिंग टाका. आम्ही आमच्याकडनं तुम्हाला जी फीसचे स्ट्रक्चर जे डिटेल्स आहे ते तुम्हाला सेंड करून देऊ. नंतर तुम्हाला एक QR कोड सेंड करू, तुम्हाला तिथं फीस पे करायची आणि नंतर जे आमचे जे काही टीम मेंबर्स आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आमच्याकडनं तुम्हाला एक फोन येईल, त्याच्यावर तुम्हाला जी डिटेल माहिती आहे तुमची ती विचारली जाईल आणि असं तुमची जी प्रक्रिया आहे ती आमच्याकडे काउन्सिलिंग घेण्याची संपेल. आणि नंतर आमचं जे प्रक्रिया असेल, आमची तुमच्याकडनं जी काही मदत असेल, नंतर आमची तुमच्यासाठी जी काही हेल्प असेल ती चालू होईल. आता अजून एक गोष्ट, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, कारण बेल आयकॉनला क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन्स आहेत ते नोटिफिकेशन बारवर भेटून जातात. तुम्हाला सर्व अपडेट विदिन 24 आवर्स, विदिन 12 आवर्स इथं आमच्या चॅनलला भेटत असतात. तुम्हाला एक गोष्ट आम्ही जिथे एक्सप्लेन करून देतो एकदम इन डिटेल आणि एकदम साधारण माणसाला समजेल एवढी इझिली आम्ही कोणती पण गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. जर तुम्ही आतापर्यंत आमचा काउन्सिलिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. त्याच्यावर तुम्हाला इन डिटेल सर्व ज्या गोष्टी आहेत ते समजून जातील. तुम्हाला काही पण शंका असली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कमेंट करू शकतात आणि माझं पिन कमेंट नक्की बघा. तिथं मी ते उरलेल्या कॉलेजची जी फीज आहे ती पिन करून देईल, तर तुम्हाला तिथं नीट कळेल. तुम्हाला जर
व्हिडिओ आवडला असेल तर एकदा कमेंट करा, कारण त्याच्यावरून आम्हाला समजतं, थोडं मोटिवेशन येतं की ठीक आहे आम्ही हा व्हिडिओज जे ते कंटिन्यू केले पाहिजे आणि तुम्हाला याचं काहीतरी जे नॉलेज आहे ते भेटतंय किंवा तुम्हाला काहीतरी आमचा व्हिडिओजचा उपयोग जो तो होतोय. धन्यवाद.